आणि या सगळ्या संदर्भात एकीकडे हे निर्णय जे आहेत ते समोर आलेले असताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले बघूया। निवडणूक आयोग कसा वागतोय ही खूप काळजीची गोष्ट आहे। तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार, किंवा अचानक निवडणुका पुढे ढकलणार, या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो, पक्ष कोणताही असो त्या जनतेवर काय परिणाम होतो, ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे। पुढे पुन्हा 20 दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले, कष्ट करत आले, त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे, त्याचा परिणाम काय, याची जबाबदारी कोण घेणार। तर अनेक ठिकाणची निवडणूक जी आहे ती पुढे गेलेली आणि ही निवडणूक पुढे गेल्यामुळे आता निवडणूक प्रशासन आणि उमेदवार यांच्यामध्ये काही प्रमाणात वाद झाल्याचं चित्रही काही ठिकाणी बघायला मिळालेलं आहे। यांच्यामध्ये वाद उफाळले आणि त्यांचं म्हणणं आहे की 2 तारखेला म्हणजे आधीच्या जाहीर झालेल्या तारखेनुसारच ही निवडणूक व्हायला हवी। बदलापुरात निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, तर यवतमाळ नगरपालिकेला देखील विविध राजकीय पक्षाचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले। निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था पाहायला मिळते। आणि आता पुढची बातमी येते काँग्रेस संदर्भातली, कारण काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून यादी खूप मोठी जाहीर केलेली होती। मात्र ज्या यादीमध्ये जी मंडळी आहेत त्यातली काही 1-2 वगळता कोणीही मंडळी या निवडणुकीच्या मैदानात काही उतरलेली बघायला मिळाली नाहीये। आणि त्याच्यामुळे काँग्रेसने निवडणूक खरंच गांभीर्याने घेतली आहे की नाही अशी ही चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात बघायला मिळते। याचं कारण हर्षवर्धन सपकाळ वगळता कोणताही मोठा नेता या निवडणुकीच्या प्रचारात उतरलेला पाहायला मिळत नाहीये। स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये सर्वात वर प्रभारी रमेश चेनिथलांचं नाव आहे, मात्र चेनिथलांनी एकही सभा घेतली नाही। तर विजय वडेट्टीवार, त्यासोबतच सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे हे मोठे नेते राज्यात त्यांचा जिल्हा सोडला तर इतरत्र कुठेही फिरताना दिसलेले नाहीत। स्टार प्रचारकांच्या यादीतलं रमेश चेनिथला, मुकुल वासनिक, नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं आहेत। चौफेर नेते आहेत, यांच्याकडे नेतेच नाही आहेत। हे सगळं जे आहे ना हे पैशाच्या भरोशावर चालू आहे। आता 1 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे आम्ही प्रचारात राहायचं आणि यांनी पैसे वाटत फिरायचं, असा हा धंदा जो आहे तो सगळ्यांना लक्षात येतो। 40 स्टार प्रचारक, खूप मोठी यादी आहे। आमच्या ह्याच्यात केंद्राचे पण आहेत आणि राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे अनेक लोकांची वेगवेगळी डिमांड असते। कोणी 2-3 ठिकाणी बोलवतात, छोट्या निवडणुका आहेत। पण मी तुम्हाला जी नेत्यांची मंडळी सांगितली, जसं थोरात साहेब आहे, नगर जिल्हा आहे पूर्ण, थोरात साहेब आहेत, आहे का असं बीजेपीकडे? आणि आता बातमी मुंबईमधनं येते। मुंबई महापालिका निवडणूक देखील येत्या काही दिवसांमध्ये होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आता शिंदेंच्या शिवसेनेने